अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यामध्ये आज शनिवारी रोजी सायंकाळी 7 वाजता सुमारास मुसळधार पाऊस झालेला आहे। संपूर्ण शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात या पावसाने नुकसान झाले आहे। थिलोरी या गावामध्ये मुसळधार पाऊस झाल्याने नदी नाले हे तुडुंब भरून वाहत आहे। थिलोरी येथील लेंडी नाला हा सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भरून वाहत आहे, तर काही घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलेले आहे। या मुसळधार पावसामुळे आता शेतकऱ्यांच्या कपाशी, तूर, सोयाबीन या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। सरकारने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आता शेतकरी बांधवांच्या वतीने केली जात आहे। थिलोरी येथील मुसळधार पावसामुळे आपण पाहत असाल की या ठिकाणी संपूर्ण बैलबंडी या ठिकाणी पाण्यामध्ये गेलेली आहे, त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। आमला कळमगाव या भागामध्ये सुद्धा ढगफुटी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यामध्ये आपण पाहत आहात की आज शनिवारी सायंकाळी 7 वाजता सुमारास मुसळधार पाऊस झालेला आहे। दर्यापूरच्या थिलोरी, आमला, कळमगाव या भागामध्ये ढगफुटी झालेली आहे। आपण सध्या दर्यापूर तालुक्यातील थिलोरी या गावामध्ये आहोत। थिलोरी या गावामध्ये आपण पाहत असाल की मुसळधार पाऊस झाला आहे आणि संपूर्ण पाऊस या गावामध्ये शिरलेला आहे। आपण पाहत असाल की या ठिकाणी हॉटेल आहे, उपजिल्हा हॉस्पिटल आहे, या ठिकाणी बरेचसे घरांमध्ये सुद्धा पाऊस शिरलेला आहे। या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। सरकारने या शासनाने पंचनामे केलेले आहेत, मात्र पंचनाम्याचे अद्यापही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही। काही शेतकरी सुद्धा आपल्यासोबत आहे। काय सांगाल, किती पाऊस झाला आहे आज? भरपूर झाला पाऊस, 80-90% पाणी आलं। सर्व पिकाची नासाडी, गावातली नासाडी पूर्ण हे झालेलं आहे। येऊन चेक करण्यात यावे गावातली। किती पाऊस झाला आहे? काय पावसानं काय काय नुकसान झालं आहे? घरात धसाची शक्यता होती पाण्याची आतापर्यंत, कारण की आता सध्या सर्व पराठ्या पसरेला, भरपूर नुकसान व्हायला आहे पराठ्यावाल्याचं, कास्तकाराचं पूर्ण नुकसान व्हायला आहे। ढगफुटी पाऊस सारखा हा ढगफुटी पाऊस व्हायला आहे, कारण की 1 नंबर पाणी गावात धसाची शक्यता फुल आहे। कोणकोणत्या पिकांचे नुकसान झाले या पावसामुळे आता होणार आहे? पराठी, तूर, मूग, उडीद, हा सर्वच पिकाचे नुकसान चालू आहे। शासनाकडे काय, सरकारकडे तुमची काय मागणी राहणार आता? आमचं नुकसान भरपाई द्या तात्काळ, एक तर पाहण्यासाठी तात्काळ या इथं। आणखी सुद्धा काही शेतकरी आहेत, काय सांगा पावसाने किती पाऊस झालाय तुमच्या गावामध्ये? भरपूर काय नुकसान झालंय? तिकडे बघा, 100% तिकडे बघा। पराठी आणि तूर या 2 पिकाचं एवढं नुकसान आहे, भरपूर। तात्काळ या पाहाले, कारण की कसं आहे, आज पूर आहे, उद्या दिसणार नाही आहे, मग आजच्या आज या आणि पाहून द्या। आता सध्या हल्ली एवढं पाणी आहे की आम्हाला उभं राहिलं, आम्ही पाण्यात उभा आणि सटकन या, लवकर या, कारण कसं आहे, उद्या पाणी उतरल्यानंतर कोणाला काही समजत नाही। आमच्या हॉटेलमध्ये आमचं नुकसान झालं। तर आपण पाहताल की या ठिकाणी आता शेतकरी सुद्धा आक्रमक झाले आहे, मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे, ढगफुटी पाऊस झाले आहे। शासनाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ या ठिकाणी यावे आणि पंचनामे करावे अशी सुद्धा मागणी आता या शेतकऱ्यांच्या वतीने केल्या जात आहे। मी किरण होले, जनविकास न्यूज, दर्यापूर। नंतर नाही दिसत।